नमस्कार. मी महेश सावंत. कणकवली तोंडवली ते आहे. आपले एक शेतकरी आहेत नंदकुमार फोपळे. त्यांची गेल्या वर्षी बाग होती ना, ती फळं व्हायच्या आधी ना पिवळी पडायला लागलेली. मग ते अचानक माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारलं, की "काय करता येईल?" तर तेव्हा मी त्यांना स्टिमरिच आणि बायो 99 ची फवारणी सजेस्ट केलेली आणि ती त्यांची बाग वाचली पूर्ण. तेव्हा जो त्यांचा काय प्रॉब्लेम झालेला पाणी शॉर्टेज आणि याच्यामुळे त्याच्यामध्ये बाग वाचली. त्यामुळे ह्या वर्षी त्यांनी सुरुवातीपासून आपलं एन-पी-के, शेत, सिमरिच आणि बायो 99 ह्या बागेवर वापरलेलं आहे आणि आता ही बाग एक पुढच्या 5 ते 10 दिवसामध्ये तुटणार आहे. तर आपण बघू शकतो की साईज जबरदस्त वाढली आहे आणि बाग तुटायला जरी आली असेल तरी अजून पण त्यांची बाग हिरवीच दिसते. तर हा आपला सिमरिच आणि बायो 99 चा चमत्कार म्हणावा लागेल, की जे शेतकरी आम्ही नॉर्मली बघतो की असे वेल पहिले ओढून काढतात आणि मग फळं गोळा करतात. पण ही बाग तुटायला आली तरी आपले अजून जे वेल आहेत ते हिरवेगार आहेत आणि शेतकरी खूप समाधानी आहेत की त्यांना हा 60 दिवस झालेत बागेला. 59 दिवस झालेत. ते नाहीयेत, ते दुसऱ्या बागेमध्ये त्यांच्या काम करायला गेलेत. तर आपण त्यांचा एक अनुभव मी आता शेअर करतो. तर ते परत भेटले, तर आपण त्यांचा परत व्हिडिओ घेणारच आहोत. पण जे काही आपल्या स्टिमरिचचा आणि बायो 99 चा रिझल्ट आहे, तो पूर्ण बाग हिरवी दिसण्यासाठी आपल्याला इथे कळतंय, की त्यांची बाग लांबपर्यंत आपण बघतोय, पूर्ण हिरवी आहे अजून. म्हणजे तुटायला आली असली तरी अजून बाग सुंदर दिसते आणि आपले शेतकरी खूप समाधानी आहेत. जय नेटसप. जय नेत्रप.